नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं माझं या व्लॉगमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आज आहे 3 मे 2026. आज तर विशेष दिवस आहे. आज आपल्या कार्यक्रमाचा म्हणजेच आपल्या स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिनाचा तिसरा दिवस. त्यासोबत आज सांगताही आहे आपल्या या 3 दिवसाच्या कार्यक्रमाची. तर आम्ही तिघांनीही म्हणजे सहकुटुंब सहपरिवार आम्ही तिघांनी दर्शन घेतलं स्वामींचं. आणि संध्याकाळी असा फार काही वेळ मिळणार नाही आहे, निवांत आहे. आपल्याला स्वामींचं दर्शन दिवसभर घेता येणार आहे. आम्ही दुपारीच येऊन स्वामींचं मनापासून दर्शन तिघांनी घेतलं, कारण संध्याकाळी फार गर्दी होते आणि मग स्वामींचं दर्शन नीट घेता येत नाही. त्यामुळे आम्ही या दुपारचा वेळ साधला आणि स्वामींचं दर्शन घेतलं. त्यासोबत आम्ही थोडंसं फोटो स्वामींसोबत काढून घेतले. मला बऱ्याच वेळा स्वामींचे फोटो स्वतःसोबत काढता येत नाही, खूप गर्दी असली. मित्रांनो, रविवार असल्यामुळे स्वामींचं दर्शन अगदी कामाला जाणाऱ्या माणसांपासून ते घरी असणाऱ्यांपासून म्हणजे गृहिणींपासून ते ऑफिसला जाणाऱ्या स्त्रियांपासून सगळ्यांना दर्शन स्वामींचं घेता येणार आहे, कारण आज आपल्या हक्काची सुट्टी आहे. मित्रांनो, तसेच आज आपल्या श्री स्वामी समर्थ संस्था पंतनगर यांनी आज आयोजित केलं आहे स्वामींचं अन्नछत्र, आणि त्यासोबत एक प्रवेशिका पण दिलेली आहे. म्हणजे एका कुपनवर 2 माणसं जाऊ शकतात असे कुपन दिलेत, की म्हणजे त्या अर्थी की गर्दी कमी व्हावी, कारण खूप भंडाऱ्याला आपल्या 8-9 हजाराच्या वरतीच माणसं आपल्या अन्नाचा आणि म्हणजे स्वामींचं अन्नप्रसादीचा लाभ घेतात. तर त्यामुळे ही एक आयोजना केलेली होती त्यांनी, की म्हणजे पासची लाईन एक वेगळी आणि आपल्या दर्शन स्वामींचे घेणाऱ्या भक्तांची लाईन वेगळी, असे 2 गेटला आपण आयोजन केलं होतं. आणि मग स्वामींची आरती झाल्यानंतर आपण अन्नप्रसादीला सुरुवात केली. आणि खरोखरच मित्रांनो, स्वामींच्या मठामागे आपल्याला एक छोटीशी जागा मिळालेली असल्यामुळे ती आत्ता सध्या अवेलेबल आहे आपल्याला, त्यामुळे आपल्याला मिळते आणि त्या भंडाऱ्याचा आनंदही घेता येतो भाविकांना. आणि मग आम्ही सगळेजणं आज जाऊन, पण यावेळी काय होतं, एक वेगळी गंमत होती की यावेळी आपण जो आपल्याकडे अन्नप्रसादी बनवणारे ज्या कॅटरर्सवाले आहेत त्यांचेच वाढणार होते. आणि दुसरी एक मेजवानी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सनईचे सूर आपल्या कानात सगळ्यांच्या छान गुणगुणले होते. त्याच व्यक्तींना आपण परत एकदा संधी दिली आणि ते तिथे वाजवत होते वाजंत्री. तर ते अगदी खूप वातावरण मंगलमय वाटत होतं आणि खूप आनंद आल्हाददायक, आणि सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्या मुखे श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण चालू होतं. त्याप्रमाणे लाईनसुद्धा अगदी छान, अगदी आटोक्यामध्ये असल्यामुळे अगदी सगळेजण आपले ताट पूर्ण भरून आपल्या अन्नप्रसादीचा आनंद घेत होते. आणि मग सगळीकडे मंगलमय वातावरण असताना खूप असं छान वातावरण वाटत होतं आणि खूप मजा येत होती मित्रांनो, खरं सांगायचं तर. आणि तितक्यातच आपल्या विभागातले माजी गृहमंत्री श्री प्रकाशभाई मेहता यांचे आगमन झाले. मग अगदी सगळ्यांची त्यांना भेटण्याची घाई, त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची घाई, हे सगळं अगदी सुंदर असं एखाद्या मोठ्या कार्यक्रमात असल्यासारखे. आणि त्यांनीही छानपैकी स्वामींचं दर्शन, इतरांशी दर्शन पहिलं घेतलं प्रत्येकजण. तितक्यात राजेश आला. मग चला, मग आता भाईंना घेऊन आपण मठात जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं. याप्रमाणे आपण मठात सगळेजण आलो. स्वामींचं दर्शन भाईंनी घेतलं आणि त्यांचं दर्शन झाल्याच्या नंतर म्हणजे बरेचसे मान्यवर आले होते. पण मला ते जेव्हा आले तेव्हा मला शूटिंग करता आली नाही, त्याच्यामुळे तो माझ्याकडनं एक राहून गेला, की बरेचसे मान्यवर आपल्याकडे येऊन दर्शन घेऊन जातात. तर ते खूप छान, आणि सगळे त्यांनाही स्वामींचा प्रचिती अनुभव आहे, त्यामुळे तेही वारंवार स्वामींच्या मठाला भेट देतात. आणि प्रकाशभाई मेहतांनी तर आपल्याला हे मार्ग स्वामींचा एक मठ अवेलेबल करून दिला होता. तर त्याच्यामुळे ते हे प्रमुख सल्लागार म्हणून मठात कार्यरत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण खूप छान कार्यक्रम करत असतो. तसंच प्रत्येक मठाच्या समोर थोड्या खुर्च्या घालून सगळेजण बसले आणि तितक्यात मग ते म्हणाले, चला आपण अन्नप्रसादीकडे जाऊ. आणि आम्ही सगळेजण आमचा मोर्चा अन्नप्रसादीकडे वळवला आणि आम्ही सगळीजणं त्यांच्या मागे पाठीमागे चालू. आणि त्यात अजून एक वैशिष्ट्य होतं, जी मूर्ती आम्ही 2 दिवस बाहेर ठेवली होती तीच मूर्ती आमच्याकडे आज अन्नप्रसादीच्या जागेवर होती, जिथे सनई वाद्य करत होते तिथे आणून ठेवली होती. मग ते पण एक सुंदर असं, आणि त्यांनाही सुंदर असा रेड कलरचे वस्त्र घातले होते. ते स्वामी पण खूप अगदी तेजोमय दिसत होते. आणि मग सगळ्यांनी त्यांचं संभाषण आवरून प्रत्येकाला व्हिजिट करून त्यांनी त्यांच्याही एक हजेरी लावली.
आणि मग बाहेर आली मी थोडीशी त्यांच्यासोबत. जेव्हा त्यांना बाय करण्यासाठी आम्ही सगळे बाहेर आलो, तर तुम्हाला ही बाहेरची लाईन दिसते मित्रांनो, ही स्वामींच्या मठात स्वामींचे दर्शन आणि अन्नप्रसादीला घेण्याची आहे. ही लाईन किती लांब आहे तुम्ही बघू शकता, की इतकी लांब लाईन लागली होती. आत्ता जवळजवळ 10:30 पावणे 11 झाले असतील. तर ही लाईन, आणि तितक्यात अनाऊन्समेंट झाली की जे कॅटरसवाल्याचे वाढपी होते ते पण दमले होते, कारण आपल्याकडे आपण आरती झाल्यापासून सुरुवात केली होती. आणि एक म्हणजे मला दुग्ध शर्करा योग झाला की मला स्वामींची सेवा करायला मिळाली, की अन्नप्रसाद मलाही इतरांना स्वामी भक्तांना देता आला. तर त्यामुळे मी पटकन धावत गेली अनाऊन्समेंट झाल्यावर, आणि मीही थोडासा हातभार स्वामी सेवेला लावला आणि मला खूप आनंद वाटला. मित्रांनो, तुम्हाला वर्णन करणं खूप कठीण जाईल मला की मला किती आनंदाने भारावून गेली, कारण मला जवळजवळ कित्येक वर्ष सेवा मिळत नसल्यामुळे ही मला एक मेजवानीच झाली की अरे बापरे, की ते एक म्हणतात ना की स्वामींनी जर ठरवलं तुम्हाला तुमच्यावर वरदहस्त ठेवायचं आणि स्वामी कृपा करायची किंवा स्वामी सेवा द्यायची, तर ती कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला मिळणार. आणि फक्त एवढंच आहे की तुम्हाला त्या सेवेत समाधान वाटणं हे महत्त्वाचं आहे आणि हे गरजेचं आहे. तर तसंच मी जो समाधान आणि मी जे आनंद घेते तसंच तुम्हीही घ्या. आणि तुम्ही स्वामींची पूजा कशी करता, तुम्ही स्वामींची सेवा कशी करता हे मला नक्कीच सांगा. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आमच्या स्वामी सेवेकरी, मी, राजेश असे सगळ्यांनी, हे जवळजवळ 11:15 झाले होते, तेव्हा आम्ही खूप थकल्यावर एक फोटो, एक आठवण म्हणून काढावी म्हणून आम्ही काढली. आणि अशा रीतीने आमचे 3 दिवसाचे कार्यक्रम अगदी दणक्यात पार पाडले आणि आम्हाला खूप आनंद झाला.